गोष्ट म्हणजे जेव्हापासून इथेनॉलचं आंदोलन चालू झालं तेव्हापासून आम्ही इथेनॉलच्या विरोधात आहोत असा काहीतरी प्रचार सुरू केला गेला. परंतु ते अजिबात खरं नाहीये. पुरेशा अभ्यासानंतर जर इथेनॉल पॉलिसी लागू केली तर कुणाचाही काही विरोध असणार नाही. याशिवाय कंझ्युमर म्हणून आम्हाला सगळे ऑप्शन असले पाहिजेत. वेगवेगळी कारणं दिली जातात की इकडं तर 100% इथेनॉल वापरतायत, तिकडं 20% वापरतायत, तिकडं 27% वापरतायत. त्या सगळ्यांनी जवळपास 50 वर्षानंतर 50 वर्ष रोल केल्यानंतर एक एक वस्तू तिथे आणल्यानंतर एक एक अभ्यास केल्यानंतर ती इथेनॉल पॉलिसी आणली. या सरकारने, केंद्र सरकारने ज्या नोटबंदी केली ती ही संध्याकाळी 8ला केली, 12 पासून लागू. लॉकडाऊन तसंच 4 तासात लागू केलं. तसंच हे सुद्धा आहे. पुरेसा अभ्यास नाही. काय अभ्यास झाला हे लोकांना सांगितलेलं नाही. आणि काय काय याच्यातून निष्पन्न होणार आहे, नेमका ग्राहकाचा फायदा काय आहे, जनतेचा फायदा काय आहे. अशी पॉलिसी ज्या ज्या वेळेला राबवतं त्यावेळेस एक गंभीर प्रकार समोर येतो की त्यासाठी शेतकऱ्यांचं नाव पुढे केलं जातं. महाराष्ट्रातल्या अनेक शेतकरी नेत्यांनी या इथेनॉल पॉलिसीसाठी प्रयत्न केले, त्यासाठी खूप कौतुक केलं. परंतु याच्यात शेतकऱ्यांचा नेमका काय फायदा झाला माझ्या दृष्टीने, म्हणजे जो काही अभ्यास आता तुमच्या हातात एक कागद दिलेला आहे त्याच्यामध्ये तुलनात्मक तक्ता आहे. इथेनॉल 2-3 प्रकारे बनतं, म्हणजे साखरेपासून बनतं, ऊसापासून बनतं, त्यानंतर मोलॅसिस पासून बनतं आणि मग मका आणि तांदूळ याच्यापासून बनतं. सुरुवातीला शेतकऱ्यांचा, विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होईल असं सांगण्यात आलं. आणि सुरुवातीला म्हणजे 10 वर्षापूर्वी 100% इथेनॉल जे मिश्रित करण्यासाठी केलं जायचं ते ऊसापासून तयार झालेलं असायचं. मागच्या 5 वर्षातली जर आकडेवारी तुम्ही बघितली, 2020-21ला बाकीचं ठीक आहे, त्यांनी इथेनॉलचे प्रयत्न केले, धान्यापासून बनवलं जातं वगैरे ठीक आहे. 86% इथेनॉल जे वापरलं जायचं, इथे इथेनॉलचं समर्थन करत नाही, परंतु वस्तुस्थिती सांगतोय. 86%, 21-22ला 83%, 22-23ला 73%, 23-24ला 40%, 24-25ला 34% आणि 25-26ला ते उत्पादन आता 33% इथपर्यंत खाली आलेलं आहे. हे एका लिटरमध्ये किती पर्सेंट इथेनॉल मिक्स केलं जातं हा फरक आहे त्याच्यामध्ये. जे E10 मध्ये 10% असतं, E20 मध्ये 20% असतं, E30 केलं तर 30% असेल, हा फरक आहे त्याच्यामध्ये. आणि 2 गोष्टी म्हणजे आपल्याकडे इथेनॉल मिक्स केलं जातं त्यासाठीचे इंजिन्स वगैरे अजूनही त्या पद्धतीचे आपल्याकडे आलेले नाही. त्याच्यामुळे ते करायला हरकत नाही. ज्या वेळेला ते सगळा अभ्यास होईल त्या पद्धतीचे इंजिन्स वगैरे येतील. आता जेवढे आले त्यातली 23च्या आधीची सगळी इंजिन्स ही काही E10 किंवा E20 सारखी कंप्लायंट नाहीये. आणि हा काय फक्त एकट्या दुसऱ्या वाहनाचा प्रश्न नाही, तर देशाच्या जवळपास 30-35 करोड वाहनांचा प्रश्न आहे. आणि आता इथून पुढे आता डिझेलचं ठीक आहे, थोडा वेळ थांबलंय, परंतु या घाई गडबडीत तेही आणलं जाईल. नाही, याच्यात ग्राहकांचाही फायदा नाही, शेतकऱ्यांचाही फायदा नाही. याच्यामध्ये कंपन्यांचा आणि कारखानदारांचा फायदा आहे. आणि हे कागदावर स्पष्ट आहे, हे काही मी म्हणतोय म्हणून नाही. जो काय तांदळासाठी प्रति किलो 17 रुपये देत आहे त्याच्यातून शेतकऱ्याला काही मिळत नाही, हे इथेनॉल बनवणाऱ्या कंपन्यांना फायदा झाला. कारखान्यांनी फायदा काय झाला कारखान्यांचा, तर त्यांना लोकांची देणी देण्यासाठी ते फक्त गेल्या 2-3 वर्षातलं, इथनं पुढे नाही. कारण आता ऊसापासून बनणारे इथेनॉलचं प्रमाण आता 30%वर आलंय, आता आणखी ते कमी होणार आहे. नाही, त्यांच्या म्हणण्याबद्दल, त्यांच्या शेतकऱ्यांच्या हिताबद्दल आम्हालाही काळजी आहे. शेतकऱ्यांचं हित व्हावं हेही मान्य आहे. परंतु जर तुम्ही आता शेतीची परिस्थिती बघितली तर आता इथे किती लोकांना माहिती आहे मला कल्पना नाहीये, परंतु शेतीमधून जेव्हा ऊस घेतला जायचा त्यावेळेला वरचा पाला, ज्याला मराठीमध्ये किंवा गावाकडच्या भाषेत वाढ म्हणतात, ते शेतकऱ्याच्या मालकीचं असायचं. नंतर काही आंदोलनं झाले, ते सुद्धा शेतकऱ्याकडून काढून घेतलं झालं. आता त्यानंतर शेतातून ऊस जातो म्हणजे ती कांडकी जातात, तेवढ्याचाच जो काही मोबदला मिळतो तो शेतकऱ्याला मिळतो. बाकीचा मोबदला कारखानेवाले आणि आता इथेनॉल वगैरे घेऊन जात आहेत. त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जो मूळ उत्पादक शेतकरी आहे
त्याच्या हाताला मात्र काही लागत नाही, त्याला नागवलं जातंय. म्हणून ज्यांचा ज्यांचा पाठिंबा आहे त्यांनी स्वच्छ शब्दात आमच्या समोर यावं, आम्हाला सांगावं की नाही तुम्ही चुकताय, अशा पद्धतीने इथेनॉलमुळे शेतकऱ्यांचा फायदा होतोय. आम्ही आमची वाक्य मागे सुद्धा घेऊ, परंतु अभ्यासासह पुढे या. मी आता 10 वर्षाचा डेटा दिलाय, हा पार्लमेंटमधून मिळालेला डेटा आहे गेल्या 2-3 वर्षापूर्वीचा, जे काही मी तयार केलेला डेटा नाहीये. आणि पुढे काही शेतकऱ्यांना मिळणार आहे का? आत्ताच उत्पादन एवढं कमी झालंय, हळूहळू ते संपणार आहे. कारण धान्यापासून जे उत्पादन होतं त्याच्यामध्ये हे दलाल आणि हे उत्पादक आहेत त्यांचा फार मोठ्या प्रमाणावर फायदा आहे. नक्की तुमचा धोरणाला विरोध आहे. धोरण ज्या पद्धतीने लागू होते त्या गोष्टीला विरोध आहे. धोरण ज्या पद्धतीने लागू होते त्याला विरोध. याचं कारण असं आहे, यापूर्वीची ज्या धोरणं आखली गेली किंवा लागू केली गेली ती सगळी ऍब्रप्टली लागू केली गेली. त्याच्यात अभ्यास करा लोकांना. हे पहा, माहितीचा अधिकार सुद्धा काय सांगतो की ज्यावेळी अशी धोरणं लाभवली जातात त्यावेळी ज्यांचा परिणाम नागरिकांवर होतो आणि त्याची सगळी इत्थंभूत माहिती नागरिकांना दिली पाहिजे. आता शासनाकडेच माहिती नाही, कुठला अहवाल घेतला, कुणाकडून करून घेतला, त्याचे फायदे काय तोटे काय हे शासनालाच माहिती नाही. एवढंच आमचं म्हणणं आहे की सगळं अहवाल आमच्या समोर ठेवा. आम्ही काही कुणाच्या विरोधात नाही, शासनाच्या विरोधात जायचा प्रश्नच नाही. लोकांना पेट्रोल कमी दरात मिळालं पाहिजे तर मिळालं पाहिजे, पण लोकांच्या जे काही गाड्यांचं नुकसान होत आहे, बरं एवढ्या काही 1,10,000 टाक्या आहेत, त्याच्यातल्या किती टाक्या या इथेनॉल कंप्लायंट आहेत याचं कुठे शासन सांगत नाही. ते नोझल असतं ते कंप्लायंट आहे का याचं कुठे कुणाला काही माहिती नाही. ही सगळी माहिती द्या, योग्य प्रकारे लोकांचे या समोर ठेवा, कदाचित सगळे लोक पाठिंबा देतीलच. मांडणी झाली याच्या संदर्भामध्ये 1-2 मुद्दे मी ऍड करतो, बाकी माहिती तुम्हाला देण्यात आलीच आहे. एक म्हणजे या सगळ्यामध्ये जवळपास 29 कंपन्या आपल्या देशभरामध्ये ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये आहेत. या 29 कंपन्यांना आपण ही माहिती अरविंद केजरीवाल यांनी स्वतः पत्र लिहूनही दिलेली होती, विचारली होती. ती यासाठी तुमच्या गाड्या ज्या आहेत 2023 पूर्वीच्या ज्या गाड्या जवळपास 30 कोटीच्या जवळपास ही व्हेकल्स आहेत, म्हणजे 22 कोटी दुचाकी आहेत आणि 8 कोटी साधारण 4 चाकी आहेत. अशी संख्या जर 30 कोटीच्या जवळपास असेल तर या गाड्या ज्या आहेत 2023 पूर्वीच्या या E20 म्हणजे 20% इथेनॉल मिश्रितला चालणार का, या प्रश्नाचं उत्तर यातल्या कुठल्याही कंपन्यांनी दिलं नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. दुसरं म्हणजे याच्यामधल्या ज्या 3-4 कंपन्या ज्या सरकारच्या दबावापुढे आलेल्या आहेत, मारुती, टोयोटा, किर्लोस्कर आणि हिरो, पण तो यांनी प्रत्यक्षात असं लिहून दिलेलं नाही. त्यामुळे हा मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न खरं तर इथेनॉलच्या विरोधाचा नसून ज्याला आपण कॉम्पॅटिबिलिटी म्हणतो, म्हणजे अनुकूलता. कॉम्पॅटिबिलिटी म्हणजे अनुकूलता, जी गाड्यांची अनुकूलता E20 यांची एकमेकांना जी अनुकूलता हवी ही अनुकूलता नाही, हे खरं तर हा प्रश्न आहे. आणि हा एका अर्थाने टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि ऑटोमोबाईल सेक्टरचा महत्वाचा प्रश्न आहे. याची गॅरंटी, वॉरंटी अथवा याच्यामध्ये नुकसान भरपाई या संदर्भात या कंपन्यांनी पण शब्द द्यायला पाहिजे, अशी एक महत्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आता याचा उल्लेख झाला की अनेक जे इथेनॉलचे समर्थक आहेत ते असं म्हणतात की अमेरिकेमध्ये या पद्धतीचं धोरण राबवलं गेलं, परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर अमेरिकेमध्ये आजही E10च वापरलं जातं, जर्मनीमध्ये, फ्रान्समध्ये E10च वापरलं जातं आणि ब्राझील सारख्या देशामध्ये जवळजवळ 50 वर्षांपासून हा प्रयत्न झालेला आहे. आणि मग त्याच्यानंतर फ्लेक्झी फ्युएल कार्स नावाने या कार वेगळ्या येतात, याचं इंजिन वेगळं असतं आणि अशा कारमध्ये फक्त ब्राझीलमध्ये इथेनॉल मोठ्या प्रमाणात वापरलं जातं, पण त्याला त्यांनी 50 वर्षे घेतली. त्यामुळे आपल्या इथे राहील का हा त्याच्यातला सर्वात मोठा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये कुठेही पारदर्शकता दिसत नाही. हा एक गंभीर विषय आहे. ग्राहकाला म्हणजे वाहन चालकाला शेवटी हवं आहे तर दर्जेदार इंधन हवं आहे, मायलेज चांगलं मिळायला पाहिजे आणि माहिती पारदर्शक हवी आणि याचे सर्व्हिसिंगचे पार्ट सर्व उपलब्ध असायला पाहिजे. ही गोष्ट होत नसताना अशा पद्धतीचं धोरण गाहिनी राबवण्याचा उद्देश काय असा प्रश्न आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे या सर्व्हेमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी अनेक लोक सांगतात. जवळपास एक सर्व्हे जो झालेला आहे देश पातळीवरती जो सर्व्हे झाला त्याच्यामध्ये लोकल सर्कल नावाचा जो सर्व्हे झाला त्याच्यामध्ये 66% लोकांनी सांगितलं की पेट्रोल व्हेकल मध्ये मायलेज 10% पेक्षा जास्त ड्रॉप होत आहे. आता हा सर्व्हे काही छोटा नव्हता, जवळजवळ 44,000 त्याचे वेगवेगळ्या वाहन चालकांना विचारले गेले आणि देशभर हा सर्व्हे झाला. त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब आहे, याच्यावरती स्पष्टता नाही. त्यामुळे आमचा आता या धोरणाला विरोध आहे. धन्यवाद.